हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर हा जो मेकअप लुक दिसतोय ना, तर हा मी वटपौर्णिमेसाठी केलेला आहे आणि आता लवकरच वटपौर्णिमा जवळ येते आहे, त्याच्यामुळे म्हटलं की चला मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर करूया। खूप दिवस झालं मी मेकअप लुक शेअर नव्हता केला, तर खूप झटकीपट असा होणारा मेकअप आहे। 10 ते 15 मिनिटामध्ये मी हा मेकअप केला आहे आणि तुम्हाला जर मेकअप करायला येत नसेल तर तुम्ही माझा हा मेकअप ट्युटोरियल बघून तुम्ही मेकअप करू शकता। स्टेप बाय स्टेप मी सांगितलेला आहे आणि कसं वाटते मला हा मेकअप लुक प्लस माझी साडी। तर ही साडी बघू शकताय, ही मल कॉटनची साडी आहे, मला मिस्टरांनी गिफ्ट केली आहे। आणि हे मंगळसूत्र कसं वाटते मला नक्की सांगा। तर हे मी रिसेंटलीच परचेस केलं आहे, खूपच सुंदर दिसतंय, मला खूप आवडलं हे मंगळसूत्र। कानातले पण मी साडीवर मॅच होतील असेच वेअर केलेत, नथ वेअर केलेले आहे, कारण आपला मराठी सण आहे आणि ट्रॅडिशनल गोष्टी तर आल्याच पाहिजे, ट्रॅडिशनल आपलं सण आहे त्याच्यामुळे। तर त्यामुळे मग मी असा झटकीपट मेकअप केला आहे। तुम्हाला कसा वाटतो आहे हा मेकअप लुक? आणि तुम्हाला जर हा पूर्ण मेकअप लुक बघायचा असेल ना, तर पुढे मी पूर्ण व्हिडिओ अटॅच करते आणि स्किप न करता शेवटपर्यंत बघा। खूप जणी व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही आहे आणि खूप जणींनी सबस्क्राईब पण केलेलं नाही आहे, कारण मला जो यूट्यूबचा अल्गोरिदम आहे ना तो दिसतो ना, तर त्याच्यामध्ये खूप जणी आहेत की ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे पण व्हिडिओ बघतात माझे। आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या, लाईक केलं नसेल तर लाईक पण करत जा। आणि खूप जणी लाईक पण करत नाही, खूप जणी बघतात पण लाईक करायला फुकट आहे, सबस्क्राईब करायला फुकट आहे, व्हिडिओ बघायला सुद्धा फुकट आहे, इतक्या साऱ्या गोष्टी तुम्हाला फुकट मिळत आहेत, तर काय हरकत आहे ना सबस्क्राईब आणि लाईक करायला। तर चला आता मी तुमच्यासोबत हा मेकअप लुक शेअर करते। तर कसा वाटतोय मेकअप लुक मला नक्की सांगा। एकदम साधा सिंपल झटकीपट असा मेकअप लुक केला आहे मी। हॅलो, तर आज मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी स्पेशल असा मेकअप लुक दाखवणार आहे, एकदम असं झटकीपट असणार आहे, कारण खूप बायकांना मेकअप येत नाही। स्टेप बाय स्टेपनुसार कोणकोणत्या गोष्टी वापरायच्या हे सुद्धा अजूनपर्यंत काही जणींना माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी मी दाखवते आहे। जेवढे माझ्याजवळ प्रोडक्ट अवेलेबल आहे तेवढ्या प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे। काही प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगणार पण आहे की हे पण ह्या मेकअपमध्ये वापरावे लागतात। तर सगळ्यात अगोदर मी फेस वॉश करून आलेले आहे। हां, आणि आज मी आहे ना मल कॉटनची साडी घातली आहे आणि टिकलीचा ब्लाऊज घातला आहे आज मी। तर म्हटलं व्हिडिओ बनवायचा छान वाटते म्हणून मग म्हटलं की आपण अशी साडी वेअर करूया। तर आज ह्याच साडीवर मी तुम्हाला मेकअप लुक दाखवणार आहे। कसा होतो मेकअप लुक मला शेवटी नक्की सांगा। सगळ्यात अगोदर मी माझे लिप हायड्रेट करून घेते, एकदम नरिश असे राहतात। तर ही शुगर पॉपचा हा नरिश लिप बाम आहे, म्हणून मग हाच मी वापरते। आता मला बोलायचं आहे पण आणि व्हिडिओ पण बनवायचा आहे, आज बोलूनच व्हिडिओ बनवणार आहे, बघूया कसा होतो व्हिडिओ। आणि त्याच्यानंतर दुसरी पहिली स्टेप्स फेस वॉश करायचा। फेस वॉश केल्यानंतर पहिले लिप हायड्रेट करायचे आपले, नंतर मग आपल्याला सनस्क्रीन वापरायची, कारण आपल्याला बराच वेळ मेकअप टिकवायचा पण आहे आणि आपली स्किन अशी डल पडू नये, काळी पडू नये, सूर्याच्या अतिनील किरणे आपल्या चेहऱ्यावरती पडून आपला चेहरा डॅमेज होऊ नये, म्हणून मग आपल्याला सनस्क्रीन वापरायची असते। तर ही डर्माकोची सनस्क्रीन आहे, खूप छान आहे। तर ह्याचे मी फक्त 2 पंप घेणार आहे, 2 पंप घेतलेत मी ह्याचे। आणि हे असं चुळून चेहऱ्याला आपण लावू शकतो, जसं तुम्हाला येते तसं तुम्ही लावू शकता। मी माझी पद्धत दाखवते तुम्हाला। आणि मी काही इतकी प्रो नाही आहे मेकअपमध्ये, जेवढं मला येतं ना तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते। जर काही ह्या मेकअपमध्ये राहिलं तर मला तुम्ही सांगू शकता। तुम्हाला जर मेकअप येत असेल, जमत असेल तर। चला, सनस्क्रीन तर लावून झालेली आहे। आता आपण आहे ना मॉइश्चरायझर लावणार नाही आहे, मॉइश्चरायझरमध्ये फाउंडेशन मिक्स करून लावणार आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला आहे ना जे डोळ्याखालचे डार्क सर्कल आहेत किंवा मग आपल्या ओठांच्या बाजूला पिगमेंटेशन असतं किंवा थोडेसे स्पॉट असतात, तर ते आपल्याला हाईड करायचे। त्यासाठी मी इथं काय घेतलं आहे, इथे इनसाईडचं मी कन्सील, करेक्ट आणि कॉन्टोर पॅलेट घेतले, हे बघू शकता। खूप दिवसापासून आहे माझ्याकडे, मी फक्त मेकअप लुकसाठी म्हणजे हे लावते, एरवी काय मी मेकअप करत नाही। डेली सुद्धा ब्लॉगमध्ये माझा मेकअप नसतो, तुम्ही तर बघितले, कारण मला ते सूटच होत नाही। मेकअप लगेच झाला ना, थोडा वेळ ठेवला ना, मी लगेच वॉश करून टाकते, कारण मला ना पिंपल्स यायला सुरुवात होते, का काय मेकअप जास्त वेळ ठेवला ना चेहऱ्यावरती असं होतं। म्हणून मग माझं सांगते मी, तुम्हाला जर मेकअप सूट होत असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता, पण मेकअप काढताना सुद्धा भरपूर साऱ्या ट्रिक्स असतात। मेकअप कसा काढायचा हे जर माहीत नसेल ना, ते पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन। पहिला खूप जुना अगोदर मी तो व्हिडिओ केला होता आणि बरेच दिवस झाले, पण त्याला खूप दिवस झाले। तर आता हा जो माझ्या स्किनला मॅच होणारा हा जो शेड आहे ना, तोच मी वापरून आता इकडे मिरर आहे, मिररमध्ये बघूनच मी करते, कारण मोबाईलमध्ये ना आपल्याला समजत नाही लवकर असं मेकअप, त्यामुळे मिररमध्ये बघून केला ना व्यवस्थित होतो।
माझं आता ना जागरण खूप होतंय खरं सांगायचं म्हणजे. मला ना झोपच लागत नाही, रात्रीची 12-12 वाजले तरी झोप लागत नाही, काय माहिती असं का होतं. म्हणून माझ्या डोळ्यांखाली ना डार्क सर्कल खूप आलेत. खरं तर झोप महत्त्वाची असते. झोप टायमिंगला झोप पाहिजे, टायमिंगला जेवण, सगळंच टायमिंगला असलं ना की चेहऱ्यामध्ये सुद्धा फरक पडतो. पण चाललं आहे आता, रुटीन ठेवते मी, पुन्हा सेट होते माझं रुटीन, म्हणजे झालेलंच आहे ऑलरेडी. इथं नाकाच्या इथं सुद्धा आपल्याला थोडंसं पिगमेंटेशन असतं, तिथं सुद्धा लावून घेते मी. इथं बघू शकताय. आज मी माईक लावला नाही, आवाज कितपत आवाज येतोय मला काही आयडिया नाही आहे. माईक लावायचं विसरून गेले मी. आता हे सगळे डाग आहेत ना, मी सगळे असे हाईड करून घेते. थोडे थोडे आहेत इथं गालावरती, मला थोडे सगळे हाईड करते. तर आता तुम्ही बघू शकताय पूर्ण चेहऱ्याला मी कन्सील करून घेतले, म्हणजे जिथे जिथे मला डार्क स्पॉट आहे ना तिथं मी करेक्टर लावलेला आहे आणि व्यवस्थित झालं आहे. आता आपण आहे ना फाउंडेशन लावणार आहे. तर त्यासाठी मी घेतले इथे NYBचं फाउंडेशन. हे खूप छान आहे, 3 in 1 आहे. ह्याच्यामध्ये सिरम, प्रायमर आणि फाउंडेशन पण असतं, म्हणून मग मी हेच वापरते. खूप थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला फाउंडेशन घ्यायचं आहे, जास्त नाही वापरणार मी. मग केकी फिलेकी मेकअप होतो व्यवस्थित जर बसला नाही तर. आणि तुम्हाला जर वापरायचं असेल ना तर तुम्ही सनस्क्रीन वापरल्याच्यानंतर तुम्ही प्रायमरसुद्धा वापरू शकता. प्रायमरने सुद्धा मेकअपचा बेस खूप छान बसतो, पण मी प्रायमर वापरत नाही आहे. तर आता हे माझ्याकडे निवियाचं मॉइश्चरायझर आहे, तर हेच मी घेतलं आहे. अगदी थोडंसं घेतलं आहे, बघू शकताय. आणि हे ना आता ह्या फाउंडेशनमध्ये मी मिक्स करणार आहे. असं मिक्स केलं ना खूप छान फाउंडेशन आपल्या चेहऱ्यावरती बसतं. जे आपला टोन आहे ना स्किनचा तो खूप छान दिसतो. आता मी आहे ना डोळ्यांच्या खाली हाईड केलेलं आहे, कारण माझ्या डोळ्यांच्या खाली थोडंसं डार्क सर्कल आहे, त्याच्यामुळे तिथे मी फाउंडेशन लगेच लावणार नाही. फाउंडेशन आपल्याला इकडे इकडे असं लावायचं आहे आणि लगेच आपल्याला असं पसरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता लगेच किती ब्लेंड होते लगेच, कारण मी स्किन खूप छान प्रकारे प्रेप केलेली आहे म्हणून. अशा प्रकारे. आणि मी ना हातानेच मेकअप दाखवते तुम्हाला. हाताने मला मेकअप खूप छान करता येतो ब्रशपेक्षा. आता राहिलेलं फाउंडेशन आपण गळ्याला सुद्धा लावून घ्यायचं. मेकअप करताना सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, फाउंडेशन किंवा प्रायमर हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण चेहऱ्याला मेकअप करतो ना त्यावेळेस मानेला सुद्धा मेकअप करायचा, नाहीतर मग ते चेहरा वेगळा आणि मान वेगळं, ते कावळ्यासारखं बदकासारखं होऊन जाईल आपलं. कानाला पण लावायला विसरायचं नाही. तुम्ही बघू शकता चेहरा किती छानपैकी आता मस्त दिसायला लागला. सगळीकडे व्यवस्थित मी फाउंडेशन लावून घेतले. चला आता पुढची स्टेप्स. आता काय करायचं आपल्याला, आता मी हे ना स्विस ब्युटीचं अल्टिमेट शॅडो पॅलेट घेतले. आता माझी साडी पिंक आहे, ब्लाऊज पिंक आहे, त्याच्यामुळे मग मी पिंकच आय शॅडो लावणार आहे आणि ब्लश पण पिंकच लावणार आहे, खूप छान दिसतो. तर पहिल्यांदा आपण आहे ना आपल्या आय शॅडो करून घेऊया. तर ह्यातला मी आहे ना हा शेड यूज करते, कारण थोडासा ना शिमरी शेड आहे आणि छान दिसेल त्याच्यामुळे. तर आता मी इकडे आरशात बघूनच लावते, म्हणजे मला समजेल. तसं तुम्हाला पण दाखवते, बघू शकताय तुम्ही शेड. आता मोबाईलमध्ये कितपत तुम्हाला व्यवस्थित दिसते मला काय आयडिया नाही आहे, पण असं तर खूप छान दिसते. तरी पण ना माझ्या पहिल्या मोबाईलपेक्षा ह्या नवीन मोबाईलची क्लिअरिटी खूप छान आहे. फोटोज पण इतके भारी येतात ना ह्याच्यामध्ये, खूप मस्त येतात. आणि व्हिडिओची क्लिअरिटीसुद्धा खूप सुंदर आहे. तर अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी लावले हे, तुम्हाला बघायचं आहे. तर आता मी दुसरा शेड लावणार आहे आपल्या चिक्सवरती. तर ह्यातलंच मी आहे ना हा जो थोडासा म्हणजे फेंट ऑरेंज आहे ना, रस्ट ऑरेंज म्हणतो ना आपण तसा, तो माझ्या चिक्सवरती मी लावणार आहे. आणि लावताना हे बघू शकता किती छान दिसते. तर आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं, अशा प्रकारे असं पसरून घ्यायचं, म्हणजे ना खूप छान दिसते. बघू शकता लगेच ब्लेंड झालं लगेच. तर इकडे पण मी असंच लावून घेते, थोड्याशा क्वांटिटीमध्ये लावायचं, जास्त पण नाही. मेकअप केला आहे पण मेकअप केल्यासारखं सुद्धा वाटला नाही पाहिजे, इतका साधा सिंपल आणि खूप देखणा असा मेकअप झाला पाहिजे असं मला वाटतं. थोडंसं
आपला नोजवरती पण लावायचं. नकटनाक. तर बघू शकताय झालेला आहे लावून. आणि आता मी काय करणार आहे, आयब्रोज थोड्याशा करून घेणार आहे. माझ्याकडे ब्रश आहे आयब्रो करण्यासाठी. तर पहिल्यांदा तर आहे ना मी हा ब्रश यूज करणार आहे. आणि ह्या शॅडो पॅलेटमधलाच हे जे आहे ना ब्राऊन कलर आयब्रोला वापरणार आहे मी. कारण ब्लॅक कलर वापरला ना खूपच मग ते ब्लॅक ब्लॅक वाटतं, म्हणून मग हा वापरते मी थोडासा फेंट कलर. इथे थोडेसे पातळ आहेत माझ्या. तसं मला ना आयब्रो पेन्सिल पण वापरायची गरज नाही आहे. आणि चला आयब्रो सेट करून घेते आता मी. हा माझ्याकडे स्टुली ब्रश आयब्रोचा सेट करण्यासाठी. हे ना मी खूप वर्षापूर्वी घेतलं होतं. हे एकदाच आपण घेऊन ठेवलं ना खूप दिवस जातो. आणि चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे. असले बाजारामधले यात्रेमधले नका घेत जाऊ, कारण ते असं क्वालिटी नसते त्याला आणि ते व्यवस्थित होत पण नाही. आता बघू शकता आयब्रोज किती छान सेट झाल्यात. आता मी काय करणार आहे, काजळ लावून घेते पहिल्यांदा. चलो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतंय मला नाही माहिती, आयडिया नाही आहे. कसा मेकअप होते मला नक्की सांगा. झालेला आहे काजळ लावून. त्याच्यानंतर आता मी लावणार आहे NYBEचा मस्कारा. हा पण खूप दिवस झाले घेतलेला. मेकअप प्रोडक्ट आता ना मला घ्यावे लागणार आहेत सगळे, कारण खूप दिवस झाले माझ्याकडे मेकअप प्रोडक्ट आता नाही आहेत, संपलेत माझे. आता मी मस्कारा लावते. झालेला आहे मस्कारा लावून. तुम्ही बघू शकताय किती छान दिसतंय. चलो आता आयलायनर लावते. माझ्याकडे हे लॅक्मेचं ना आयलायनर हे खूप छान आहे. भरपूर जणी मला वाटते हे वापरत असतील. मला ना मेबेलिनचं एक आवडतं आणि हे ह्याचं लॅक्मेचं एक. आणि लॅक्मेचं फाउंडेशनसुद्धा खरंच खूप भारी आहे बरं का. म्हणजे तुम्हाला वाटेल की काय ते एवढे जास्त कवरेज देतं, पण खरं सांगतो खरंच खूप खूप छान आणि फुल कवरेज देतं. आणि खरंच म्हणजे परवडण्यासारखं आहे आपल्याला. 100 रुपयामध्ये सुद्धा छोटीशी बॉटल येते. मस्त आहे ते फाउंडेशन. आता मी जरा कॅमेरा फिरवते थोडासा. लायनर पण लावून झाले तुम्ही बघू शकता. आता थोडंसं 2 मिनटं सुकू देते. आता तुमचा जर चेहरा माझ्यासारखा थोडासा असं गोलू मोलू असेल किंवा मग तुमची थोडीशी नॉर्मली जास्त तब्येत असेल ना, तर तुमचं हे काय बोलतात काय जॉलाईन आहे ना ती हाईड करण्यासाठी मी इथं कॉन्टोर पॅलेट घेतले. त्यातला मी आहे ना थोडासा डार्क शेड मगाशी जो वापरला ना मी तोच शेड घेणार आहे. आणि त्या शेडनी आहे ना मी माझ्या जॉ लाईन आहेत ना अशा हाईड करून घेणार आहे. म्हणजे खालच्या दिशेला आपल्याला हे करून घ्यायचे, स्प्रेड करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला हे जॉ लाईन आहे ना असं उठून दिसतील आणि चेहरा आपला थोडासा स्लिम दिसेल. यासाठी ब्रश पण आहे माझ्याकडे, मी ब्रशनी पण करू शकते. पण मी तुमच्याजवळ जर ब्रश नसतील तर तुम्ही असं हाताने करू शकता. हे बघू शकता लगेच फरक जाणवतो लगेच. चलो आता
आता मी आहे ना लिप लाईन करून घेते. माझ्याकडे ही लिप लायनर आहे, भरपूर दिवसापासून आता संपत आलेली आहे. पहिले लिप लायनर करून घेते. मला वरचे मोठे ओठ माझे दाखवायचे नाही आहेत, खालचा फक्त हा जो ओठ आहे ना तो थोडासा मोठा दाखवायचा. त्यासाठी आहे ना जी आपण लाईन मारतो ना ती थोडीशी ना आपली जी बॉर्डर आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी खाली लाईन करायची. म्हणजे हे बघू शकताय, दिसताना पण खूप छान दिसतं आणि मस्त दिसतात आपले ओठ. तर आता मी लिपस्टिक लावून घेते. माझ्याकडे ना कुठे गेली, एकाच बॉक्समध्ये इतकं साहित्य झालं ना मेकअपचं, पटकन असं काही सापडतच नाही. तर माझ्याकडे ही लिपस्टिक आहे. माझ्याकडे झुडिओची लिपस्टिक होती पण माझ्या बहिणीला आवडली मग ती घेऊन गेली आहे आणि तिची लिपस्टिक मी घेऊन घेतली. छान आहे ही पण, मॅट आहे, मॅट लिपस्टिक आहे, नॉन ट्रान्सफर. हीच लावणार आहे आज मी. हे बघू शकता मस्त आहे शेड हिचा आणि माझ्या साडीवर मॅच पण होते. मस्त लागले ना. तर आता मी आहे ना थोडीशी जे फेंट पण, म्हणजे मी 2 शेड लावते लिपस्टिकचे, मग ओठ खूप छान दिसतात. तर माझ्याकडे ना ही NYBची न्यूड लिपस्टिक आहे आणि ही थोडीशी त्याच्यावरती मी अप्लाय करणार आहे. हे बघू शकता लगेच शेड चेंज झाला की नाही, मस्त दिसायला लागलं. तर डन, आपला मेकअप डन झालेला आहे. आता मी चंद्रकोर लावणार आहे. माझ्याकडे चंद्रकोर आहे कारण आता वटपौर्णिमेचा सण आणि चंद्रकोर नाही लावली तर त्यात काय अर्थ आहे का. तर आपल्याकडे आहे तर आपण लावायची. छान पण दिसतं साडीवरती. झालं की नाही 10 मिनिटामध्ये झटपट मेकअप पटकन आवरून घ्यायचं. तर झालेलं आहे. आता मी ज्वेलरी घालते. माझ्याकडे हे लॉंग मंगळसूत्र आहे, खूप सुंदर आहे. मी आत्ताच रिसेंटली परचेस केले. दिसायला पण खूप छान दिसतं, झटकेपट काढायला घालायला पटकन मस्त छान वाटतं. हे बघू शकता किती भारी दिसते. तर आता मी कानातले पण घालते आणि नथ घालणार आहे आणि हिरव्या बांगड्या पण आहेत माझ्याकडे. ते बघू शकताय. हे आपण लगेचच घालते आता. डन. आणि हेअरस्टाईल जशी आपल्याला करायची तशी आपण करू शकतो किंवा मग मोकळेसुद्धा ठेवू शकतो. मी मोकळे ठेवणार आहे. तुम्हाला लास्टला लुक दाखवतेच. चला आता कानातलं पहिलं घालून घेते. तर आता बघू शकता मी कानातले पण वेअर केलेले आहेत. माझ्या साडीवरती मॅच होतील असे कानातले मी घातलेले आहेत. नथ घातली आहे आणि लॉंग मंगळसूत्र घातलेलं आहे. एवढंच घातलेलं आहे कारण साडी आपली खूप साधी सिंपल आहे. हिमल कॉटन साडी आहे, त्याच्यामुळे जास्त मी दागिने वेअर केलेले नाही आहे. तुमच्याकडे जर काठपदर साडी असेल, खूप छान अशी हेवी साडी असेल ना तर तुम्ही भरपूर सारे दागिने घालू शकता, खूप सुंदर दिसतं. तर मी एकच मंगळसूत्र घातले कारण त्याच्यावरती सूट होते म्हणून. तर तुम्हाला कसं वाटतं हा मेकअप लुक मला नक्की सांगा. तर हेअरस्टाईल आता सोडते मी बटन मागाशी लावलं तर मेकअप करताना काय होतं ना, केस सगळे पुढे पुढे येतात आणि मग हे बघू शकता कर्ल किती छान झालेले आहेत. असे केस बांधले ना कर्ल पण खूप छान होतात. तर कसं दिसतंय मेकअप मला नक्की सांगा. छान झालाय ना मेकअप, मला तर खूप आवडला, खूप परफेक्ट आणि मस्त झाला मेकअप. आता जरा थोडेसे फोटोज पण मी काढते आणि तुम्हाला हा वटपौर्णिमेचा एकदम झटकीपट 10 मिनिटामध्ये मेकअप कसा वाटला मला नक्की सांगा. आणि काही जर माझ्याकडून मेकअपमध्ये राहिला असेल तेही सांगा. छान वाटतोय, साधं सिंपलमध्ये आपण छान दिसायचं, जास्त पण इतकं तामझाम करत बसायचं नाही. हे लावा ते लावा ते लावा, जेवढं आपल्याजवळ अवेलेबल आहे तेवढ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण छान मेकअप करू शकतो. तर तुम्हाला जर हा मेकअप लुक आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि भेटूया अशा छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.